जेव्हा या कारवाल्या माणसानं चाकूची धार तपासली तेव्हा त्या चाकूनं कागद अगदी सहज कापला, पण तरीही त्या माणसानं चाकू खराब असल्याचं सांगितलं आणि तिथून निघून गेला. त्यानंतर जो कोणी तिथे येत असे तोही चाकूची धार तपासून त्याला खराब म्हणत निघून जात असे, कारण अशा प्रकारच्या चाकूंनी हार्ड टायर सारख्या वस्तू देखील कापता येतात. पण खरं म्हणजे हे चाकू इतके कमकुवत असतात की लगेच तुटून जातात. या बाईकचा छोटा साईज पाहून तिला खेळण्याची बाईक समजण्याची चूक अजिबात करू नका, कारण जेव्हा हा माणूस मुलाच्या हट्टामुळे ही बाईक विकत घेऊन आला तेव्हा त्यासोबत एक सुपर बाईक स्टँडी होता. त्यानं ती बाईक स्टँडवर लावली आणि तिच्यात पेट्रोल टाकायला सुरुवात केली. हे पाहून लोकांना वाटलं की ही बाईक खरंच चालते का काय, पण जसं त्यानं चावी लावली तसं मीटरची लाईट ऑन झाली. सेल्फ मारताच बाईक स्टार्ट झाली, धूर सोडू लागली आणि मधास्तच टायरही फिरू लागलं. ही गोष्ट पाहून तिला साधी माती समजण्याची चूक करू नका, कारण मातीसारखी दिसणारी ही वस्तू प्रत्यक्षात लाकूड आहे. हे लाकूड या माणसानं तब्बल 50 वर्ष जमिनीखाली पुरून ठेवलं होतं, त्यामुळे ते इतकं मऊ झालं की मातीसारखं दिसू लागलं. पण जर तुम्हाला वाटत असेल की जमिनीखाली राहून हे लाकूड सडून पूर्णपणे निकामी झालं असेल आणि जरायलाही उपयोगाचं राहिलं नसेल तर तुम्ही अगदीच चुकीचे आहात, कारण हा माणूस आजही याच लाकडांपासून चूल पेटवण्याचं काम करतो. जर भारतात अशा प्रकारे नोकऱ्या मिळू लागल्या तर खरंच कोणीही नकार देणार नाही, कारण जर या वायपरनं तुम्ही एका फटक्यात काचवरील सगळी घाण साफ केली तर तुम्हाला काहीही न विचारता मोठमोठ्या इमारतींच्या काचा साफ करण्याची नोकरी मिळेल. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, कुठेही छोटासा डागही राहता कामा नये. आणि त्याहून मोठी अडचण म्हणजे वायपर उचलता येत नाही. पण या मुलानं आपलं डोकं वापरलं आणि एका प्रयत्नात संपूर्ण काच पूर्णपणे साफ करून दाखवली.